मोठ्या लढती असणार आहेत। महाराष्ट्रातल्या शेवटच्या टप्प्यात देशातला हा 5वा टप्पा आहे। अधिकचे अपडेट्स घेऊया। आमचा प्रतिनिधी विक्रांत शिंदे आपल्या सोबत आहे। विक्रांत, प्रशासनाने आपली तयारी पूर्ण केलेली आहे, मतदार राजा सज्ज आहे आणि मला वाटतं ह्या 13ही ठिकाणचे उमेदवार देव पाण्यात घालून बसणार आहेत, कारण मोठे मतदारसंघ आहेत, टफ फाईट असणार आहे आणि प्रत्येकाचीच प्रतिष्ठा मोठ्या मोठ्या दिग्गजांची इथे पणाला लागलेली आहे। अगदी खरं आहे नम्रता, 13 लोकसभा मतदारसंघांसाठी खरं तर उद्या मतदान पार पडतंय। महाराष्ट्रातला हा शेवटचा टप्पा असणार आहे। म्हणजे मुंबईतले 6 लोकसभा मतदारसंघ, मुंबईच्या आजूबाजूच्या परिसराचा विचार करायचा झाला तर भिवंडी आहे, ठाणे आहे, पालघर आहे, त्याशिवाय नाशिक, दिंडोरी, धुळे हे जे लोकसभा मतदारसंघ आहेत, असे एकूण 13 लोकसभा मतदारसंघांसाठी उद्या मतदान पार पडतंय। मुख्यत्वाने सांगायचं झालं तर शिवसेना कोणाची, लोकांच्या मनातला नेमका कौल काय हे खरं तर उद्याच्या मतदानानंतर जेव्हा निकाल समोर येईल 4 तारखेला तेव्हा स्पष्ट होणार आहे। कारण मुंबई ही तशी शिवसेनेचा बालेकिल्ला मानली जाते आणि त्यामुळे मुंबईवर नेमका कोणत्या शिवसेनेचं, मुंबईच्या मतदारांवर कोणत्या शिवसेनेचं अधिराज्य आहे हे उद्याच्या मतदानातून जो निकाल समोर येणार आहे त्या निकालावर ठरणार आहे। 13 मतदारसंघ आहेत, तुम्ही म्हणालात तसं अनेक ठिकाणी मोठ्या लढती पाहायला मिळणार आहेत। अनेकांची प्रतिष्ठा जी आहे ती पणाला लागलेली आहे। त्यामुळे उद्याच्या मतदानाकडे, उद्याची मतदान खरं तर किती टक्के होतं, आकडेवारी काय असणार आहे मतदानाची ते सुद्धा महत्त्वाचं असणार आहे, कारण त्याच्यावर निकालाचा अंदाज जो आहे तो बांधता येऊ शकेल। नम्रता, अगदी विक्रांत, तू म्हणतोयस त्याप्रमाणे मतदानाचा टक्का उद्या कसा आहे हे आपल्याला बघायला लागणार आहे। अपडेट घेत राहू, तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल।